गोपाल शर्मा नावाच्या या पोराचा मर्डर करून टाकला. याचा मला पूर्ण घटनाक्रम ऐकताना मला लाज वाटत होती की आपण अशा समाजामध्ये राहतो म्हणून. या पोराचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला, याच्या हातामध्ये खिळे ठोकले, याच्यावरती लघवी केली आणि एवढ्यावरच थांबले नाही, याच्या पुढे जाऊन याच्यावर ऍसिड पण टाकलं. अरे माणसं करू शकता का? अरे हैवान राक्षस आहे, यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्या पोराच्या बापाचं तुम्ही म्हणणं आहे का? त्याचं मला म्हणणं आहे की बाबा नो, माझ्या पोराला डायरेक्ट गोळी जरी घातली असती तरी चाललं असतं, पण इतकी तडफडून मारायची काय गरज होती? म्हणजे त्या बापाला ह्या व्यवस्थेकडून, ह्या सरकारकडून त्याच्या पोराच्या वाचण्याची अपेक्षा नाहीये, कारण त्याला समाजाचं वास्तव माहिती की समाजामध्ये काय चालू आहे म्हणून. कारण काय होतं मारायचं? तर हा गोपाल याच्यापेक्षा वयानं मोठा असणाऱ्या पोरांसोबत राहायचा, त्या पोरांसोबत हुक्का प्यायचा. मग एक दिवस ह्या घरच्यांना त्याचा वाला राग होता, तर याची वेळी आजी का त्या पोरांना चिडून रागाने काहीतरी बोलली असेल, तर ह्या गोष्टीचा राग मनात ठेवून यांनी ह्या गोपाल सोबत असं घृण आणि नीच कार्य केलं. मी रागाविषयी किंवा कोणत्याही भावनेविषयी म्हणतो, ती आयुष्याच्या एका ऍस्पेक्ट पुरती वाढत नाही, तर ती सगळ्या ऍस्पेक्टनी वाढत राहते. फक्त तिच्या डिग्रीमध्ये फरक राहतो. आता हा डिग्रीमध्ये फरक म्हणजे काय? जर बाबा तुम्हाला एखाद्या अनोळखी माणसाने शिवी दिली तर तुम्ही त्याला उलटून शिवी देशाल, नाहीतर त्याला एखादी झापड मारशाल. पण त्याच जागी तुम्हाला एखाद्या तुमच्या मित्राने शिवी दिली तर तुम्ही ती हसून सहन करशाल. पण आता तुमच्याच मित्राने तुम्हाला एक चिडून सनसनीत कानामागं मारली तर तुम्ही त्याला सेम रिॲक्ट करशाल का? नाही ना. तर हा डिग्रीतला फरक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, परंतु ज्या वेळेला सरकारचे मंत्री व्यासपीठावरून गरळ ओकत्या, प्रक्षोभक बोलत्या आणि त्या टायमाला ते भावनिक मुद्द्यांचा वापर करत्या, एका विशिष्ट जाती धर्माविरुद्ध तुम्हाला दंगई बनवत्या, त्यावेळेस याची वेळी किंमत तुम्हाला खूप मोठी मोजावी लागेल. कारण त्या विशिष्ट धर्माचा, विशिष्ट जातीचा माणूस तुमच्या समोर विशिष्ट परिस्थितीमध्ये यायला काही वर्ष चालल्या जातील, परंतु तुमच्यामध्ये जो आज राग निर्माण झालाय, हा तुमचा वाला राग तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे मुडदे पाडल्याशिवाय राहणार नाही. मग तो राग वाढवायला ते लव जिहाद, गोहत्या, हिंदू राष्ट्र यासारख्या मुद्द्यांचा वापर करत्या. आणि त्यांची वाले पोरं मस्तपैकी विदेशात शिकात्या, तिकडं मन नाही लागलं, इकडे येत्या तुमच्या बोकंडी बसायला. पण तुम्ही आहे जय श्रीराम, वाढव मिशा, वाढव दाड्या, लाव टिळे, पळ गाड्या माग, नाच मस्जिदी पुढं, जनाक्रोश मोर्चात सहभागी होय, अशी साथ देत राहा. आता त्या दिवशी तो बजरंग दलचा एक जण मेला, मर काय घ्या नाही कोणाला. तर एकच उदाहरण घ्या, हे गोहत्याचं. मुस्लिम लोक रस्त्यावर उतरून मागणी करताय की याला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्या. सरकार हिंदुत्ववादी आहे, का मान्य नाही करत आहे? अरे चंदा भेटणार नाही ना, पण ते तुम्हाला कळत नाही ना. तुम्ही अंड बघताय ना, त्या गोष्टी कळत नाही. तुम्हाला असं वाटतं अरे वा हिंदू धर्म पुढे चाललाय. अरे असं काही पुढे बिडे जात नसतं, यांचे धंदे यांना चालवायचे. मग सरकारला चंदा कसा भेटेल? बीपी एक्सपोर्ट मध्ये आपली रँकिंग 1 नंबरवर कशी जाईल? कंपन्या कशी चालवतील? नितीन कसा कंपनी चालवल? नितीन कसं बीपी एक्सपोर्ट करण? UAE जाऊन कसं प्रमोशन करण? या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून अशा काही गोष्टीला बळी पडू नका. ही साधी गोष्टी कळायला थोडीशी अक्कल लागते फक्त. याला जर वेळीच आवर घातला तर आपण कुठेतरी कंट्रोल करू शकतो आणि गोष्टी अजून पण हाताबाहेर गेलेल्या नाहीये, सुधरू शकतो. पण त्याला जर तुमची तयारी असेल तर. आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना पाठवा की जेणेकरून ते लोक या बाबतीमध्ये विचार करतील. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.